मंडळी, बऱ्याच जणांचं असं असतं, पावसाळ्यासाठी साठवणुकीचा मसाला बनवायचा असतो, घाईगडबडीत राहून जातो. चिंता करू नका, आपल्याकडे साठवणुकीचा मसाला रेडी आहे. आम्ही हा पावसाळ्यासाठी खास करून बनवून ठेवतो आणि जेव्हा कधी असं ऊन असेल वगैरे तर आपण लगेच तो लॉट तयार करतो 35-40 किलोचा, 50 किलोचा. तर सध्या तुम्हाला आपल्याकडे हे म्हणजे कोकणी घरगुती मसाला जो आपला गेल्या 8 वर्षापासून आपण विकतो आहे, ऑल इन वन आहे. मच्छी, मटण, चिकन, व्हेज, सुकट सगळ्यासाठी हा घरगुती मसाला आपण एवढ्या वर्षापासून विकतो आहे. आणि ज्यांनी पण घेतले आहेत ते रिपीट आपले जुने कस्टमर झालेले आहेत, रेग्युलर कस्टमर झालेले आहेत आणि ते नवीन नवीन मंडळींना त्यांच्या नातेवाईकांना रेफरन्स देत असतात आपला. तर यामध्ये तुम्हाला अर्धा किलो, पाव किलोपासून स्टार्टिंग आहे. आमच्याकडे कोणी पण आपल्या शॉपला पनवेलचा व्हिजिट करतो ना, तर तो विचारतो की तुमचा मसाला कुठला, तो द्या आम्हाला. तर तो आपला हा घरगुती मसाला जे खास करून लोक आवडीने घेतात आणि त्यामध्ये त्यांचे छान छान पदार्थ तयार करतात. तुम्ही हा बिर्याणीसाठी वापरू शकता, तुम्ही हा उसळी मिसळीसाठी वापरू शकता, तुम्ही सुकी भाजी कुठली करायची आहे, सुकट बनवायचं आहे, सागोती, मटण, चिकन काय बनवायचं आहे, त्यासाठी तुम्ही हा एकच मसाला घेऊन जा. कलर छान येतो, चव चांगली आहे, ऑथेंटिक आहे आणि आपल्या गावची रेसिपी आहे, म्हणजे आईच्या हातची रेसिपी आपल्या असते ती रेसिपी आहे. 5 प्रकारच्या मिरच्या, खडे मसाले असं सगळं योग्य प्रमाणात घेऊन हे बनवलेलं आहे. तुम्ही हाच मसाला मच्छीसाठी बनवू शकता आणि तुम्हाला जर स्पेशल हवा असेल मच्छीचा, म्हणजे थोडंसं तिरफट वगैरे अशा टाईपचा फ्लेवर हवा असेल, तिरफट टाकून वगैरे, तर तो तुम्ही फिश करी मसाला घेऊ शकता. फिश फ्राय मसालासुद्धा आहे, याला कलर आणखीन जास्त येतो, तोसुद्धा आहे. म्हणजे मच्छीचे मसाले वेगळे, कारण की त्यामध्ये बेडगीचं प्रमाण असतं. सो ह्या सगळ्या गोष्टी असतात विचार करून बनवलेला. तर हा आपला घाटी मसालासुद्धा डिमांड खूप असते. कांदा लसूण मसाला, ह्याला पण डिमांड छान आहे. तर आगरी मसाला, त्यानंतर मग हा ब्राह्मणी गोडा मसाला, हा एक बरेच जण घेतात ज्यांना पथ्य असतं, म्हणजे जास्त असं तिखट वगैरे नाही खायचं, साजूक खायचं आहे, त्यांच्यासाठी हा ब्राह्मणी गोडा मसाला. ह्याच्यामध्ये काळी मिरी वगैरे, थोडंसं खोबरं वगैरे असं छान बनवलेला हा ब्राह्मणी गोडा मसाला. जे ब्राह्मणी गोडा मसाला खातात, जे पुलाव भातसाठी वगैरे किंवा मसाले भात, त्यासाठी हा तुम्ही वापरू शकता. म्हणजे खूप सारे व्हरायटी आहेत. माहिती घ्या, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा, व्हॉट्सअप करा, आम्ही तुम्हाला हे सगळे मसाले घरपोच देऊ. खूप जण इन्क्वायरी करतात, ह्यांची प्रायझिंग सांगा. प्रायझिंग तुम्हाला आता सांगितलं तर कसं असतं, बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या एरियामधून कुठून त्यांनी ऑर्डर करतात हे डिपेंड करतं. काही पार्सल हे पोस्टाचे असतात, काही पार्सल हे लोकल एरियामधले असतात. आपण कुरिअर चार्जेस सकट हे तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे मेसेज करा, जो खरोखर जेन्युइन कस्टमर आहे तो मेसेज करतो, कॉल करतो, इन्क्वायरी करतो आणि घेतो. तर मार्केटमध्ये खूप सारे लोक मंडळी मसाले विकतात, प्रोडक्ट्स असे विकतात, परंतु आपण हे जे विकतो खात्रीने विकतो. गेल्या 8 वर्षापासून आपले शॉप आहे, आम्ही घरून पहिलं करायचो. शॉप घेतले पनवेलला, नवीन पनवेलला सेक्टर 4मध्ये. शॉपलासुद्धा व्हिजिट करा. रटाटे बंधू असं नाव सर्च करा गुगलला, तुम्हाला हे लोकेशन दिसेल. तिथे येऊन तुम्ही शॉपवरती याल तर तुम्हाला इथे कुरिअर चार्जेस काय यामध्ये ॲड होत नाही. तुम्हाला उलट आणखीन कमी दरामध्ये सुद्धा तुम्हाला इकडे आपले प्रोडक्ट सगळे खरेदी करता येतील. आणि जर तुम्ही घरपोच मागवत असाल तर त्यामध्ये कुरिअर चार्जेस इन्क्लूड असतात आणि ते आपण तुम्हाला जसं मेसेज कराल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो सगळं. तर कॉन्टॅक्ट करा आणि आपले सगळे जेन्युइन प्रोडक्ट कोकणातले ऑथेंटिक रिअल आहेत ते तुम्ही घरपोच मागवा. थँक्यू सो मच.